तर बघा, आज मी हा पाऊच कसा बनवला या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार, निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आज मी असा हँड पाऊच बनवला होता आणि त्यामध्ये मी इतके सारे वस्तू ठेवल्यानंतरही त्यात स्पेस बघा किती शिल्लक आहे. तर हा पाऊच स्कूलला किंवा कॉलेजला किंवा असं डेली लाईफमध्ये सुद्धा खूप उपयोगी पडतो. तर चला आपण बघूया हा पाऊच कसा बनवला. सगळ्यात आधी मी एक फॅब्रिक घेतलं आहे. त्याचं माप आहे 10 इंच बाय 11 इंच आणि या पाऊचला स्टिफनेस येण्यासाठी मी याला फोम शीटसोबत अटॅच करून घेतलं आहे. तर आपण हे फोम शीटसोबत अटॅच केल्यानंतर त्याच मापाचा आपल्याला अस्तर लागणार आहे आणि आपल्याला 11 इंचाची झीप लागणार आहे आणि त्यासोबतच 2 रनरसुद्धा लागणार आहेत. तर चला आपण हा पाऊच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला जे 10 बाय 11 इंचाचं आपलं कापड आहे तर त्याला आपल्याला सगळ्यात आधी झीप अटॅच करून घ्यायची. तर तिथून 11 इंचाचं आपलं माप आहे, तिथून आपल्याला ही झीप ओपन करून उलट्या साईडने एक साईडने जॉईन करून आणि दुसऱ्या साईडने असं दोन्ही साईडने जॉईन करून घ्यायची आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत चला आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्याही छोट्या मोठ्या जे काही व्यवसाय असेल किंवा मग घरी तुम्हाला याची खूप मदत होईल. आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी असे विविध प्रकारचे बॅग्स म्हणा किंवा मग अशा अजून काही वस्तू घरीच बनवून तयार करू शकता. तर इथे मी दोन्ही साईडची झीप अटॅच करून घेते. आता ही आपली दोन्ही साईडची झीप अटॅच झाली आणि त्यावरच आपल्याला अस्तर ठेवायला त्याच्यावर जॉईन करून घ्यायचे. कारण अस्तर असं जॉईन केल्याने जे आपण ज्यावेळेस पलटी करतो त्यावेळेस ते अस्तर पलटी केल्यामुळे आतले एकही धागेदोरे दिसत नाही आणि आपलं रनरसुद्धा त्यामध्ये अडकत नाही. तर बघा, अशा प्रकारे मी दोन्हीकडून जॉईन करून घेतलं आहे आणि ती सरळ करून घेतलं आहे. तर बघा, असं सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर दाबशिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपले कोपरेसुद्धा बघा त्या झिपच्या खाली किती फिनिशिंगसह रेडी झालं आहे. तर बघा, आता इथे दोन्ही साईडला आपल्याला दाबशिलाई देऊन घेऊ. आता इथली आपली दाबशिलाई देऊन झाली. आता आपल्याला यामध्ये रनर इन्सर्ट करून घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी जे एक्स्ट्राचे फॅब्रिक आले ते कट करून घेऊ आणि व्यवस्थितपणे आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला रनर कसा अटॅच करायचा चेनला हे माहीत नसेल किंवा तुम्हाला येत नसेल तर झिपला रनर कसा लावायचा हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या निहारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. सो तिथे तुम्ही जाऊन तो बघू शकता. तर बघा, अशा प्रकारे इथं मी झिपला रनर लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. इथे बघा, अशा प्रकारे मी हा पाऊच उलटा करून घेतला आहे आणि आता आपल्याला या पाऊचचा मिडल काढायचा आहे. सो मी दाखवल्याप्रमाणे अशी झीप व्यवस्थित पकडून आपल्याला त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही मिडलला मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपली मिडलची मार्किंग झाली आणि जी चेन होती ती आपल्याला बरोबर मिडलच्या मार्किंगवर ठेवून त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि बघा, शिलाई देताना आपल्याला त्याच्यावर 3 ते 4 शिलाई देऊन घ्यायच्या, जेणेकरून आपला पाऊच मजबूत तयार होतो. इथे मी दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतली आहे आणि एक्स्ट्राचे जे होतं ते कट करून घेतले. आता आपल्याला याला आकार येण्यासाठी 1-1 इंचाचे बॉक्स तयार करून घ्यायचे चारही कोपऱ्यावर. तर बघा, इथे मी 1-1 इंचाचे बॉक्स तयार करून घेते आणि जे बॉक्स तयार केलेत त्यावरती आपल्याला बरोबर मार्किंगवर कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी चारही कोपरे कट करून घेतलेत आणि आता हे चारही कोपरे कट केल्यानंतर जे मधलं शिल्लक फॅब्रिक आहे त्याच्यावरती 2 ते 3 शिलाई देऊन घ्या, जेणेकरून आपल्याला ते कोपरे जॉईन करताना शिलाई उघडू नये म्हणून.
आता इथे अशा प्रकारे हे सगळं शिलाई देऊन घेतली आणि आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चेनची जी साईड आहे ती खालच्या दिशेने यायला पाहिजे चारी कोपऱ्यावर, ते जेणेकरून आपल्या पाऊचला एक चांगला लुक तयार होईल. तर बघा इथे मी चारी कोपरे जॉईन करून घेते. आणि चारी कोपरे जॉईन झाल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थितपणे झिप ओपन करून उलटं करून घ्यायचं आहे. बघा इथे माझे चारी कोपरे जॉईन करून झालेत. आणि आता आपल्याला हा पाऊच ओपन करून उलटा करून घ्यायचा आहे आणि त्याचे चारी कोपरे व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचेत. आणि अशा प्रकारे एक आपला मजबूत, टिकाऊ आणि खूप सुंदर असा पाऊच तयार होतो. जर तुम्हाला व्हिडिओ थोडासाही हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता घेऊन येऊ तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही कोणत्या कोणत्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड आहात, तुम्हाला काय काय बघायला आवडेल. सो नेक्स्ट बॅग कोणती घेऊन येऊ ते कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.